बीडमधल्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जो खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता वाल्मिक कराड यांच्यावरती, त्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांनी सरेंडर केलं. मात्र सरेंडर करण्यापूर्वी 22 दिवस वाल्मिक कराड हे गायब होते. 22 दिवस ते नक्की कुठे होते असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या संदर्भातच अनेक ठिकाणी अनेक माध्यमांमध्ये वेगवेगळी माहिती आली आहे. ते नक्की कुठे होते या सगळ्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधनं करणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. सरकार स्थापन झाल्यानंतर विशेष अधिवेशन घेण्यात आलं. त्या 3 दिवसांमध्ये म्हणजे साधारण 7 तारखेनंतर 7 ते 9 हे 3 दिवस विशेष अधिवेशन होतं. त्यावेळेला वाल्मिक कराड उपस्थित होते. बीडमध्ये किंवा पुण्यामध्ये होते असा अंदाज बांधला जातोय. मात्र त्याच्यानंतर साधारण 11 तारखेला वाल्मिक कराड हे उज्जैनला गेलेले होते. तिकडे जाऊन त्यांनी देवदर्शन केलेलं होतं. त्यानंतर जेव्हा हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्यांच्या आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी व्हायला लागली, जेव्हा ही मागणी जोर धरायला लागली, त्यानंतर मात्र वाल्मिक कराड हे फरार झाले. ते बीडमधनं बाहेर पडले आणि सगळ्यात धक्कादायक माहिती म्हणजे विरोधकांकडनं त्यावेळेला असा आरोप केला जात होता की वाल्मिक कराड हे नागपूरमध्येच आहेत आणि ते एका फार्म हाऊस वरती लपून बसलेत. आणि काही प्रमाणात हा आरोप जो आहे तो एका काळानंतर खरा आहे की काय असं देखील स्पष्ट होऊ लागलं. कारण वाल्मिक कराड हे अधिवेशन सुरू असताना नागपूरमध्येच होते. मात्र ज्या वेळेला आरोपींना अटक करा ही मागणी जोर धरायला लागली, सगळेच नेते याच्यावरती बोलू लागले, त्यानंतर वाल्मिक कराड हे फरार झालेले होते. त्याच्यानंतर 22 दिवस ते नेमके कुठे गेले, त्यांनी सरेंडर करायच्या आधीपर्यंत नक्की ते कुठे होते या संदर्भातली काही माहिती आहे जी विविध माध्यमांनी पब्लिश केलेली आहे. विविध माध्यमांनी त्याच्या बातम्या ज्या आहेत त्या छापलेल्या आहेत. त्या सगळ्या जर आपण क्लब केल्या किंवा त्याच्या सगळ्यातनं जर आपण एक जुळवाजुळव करायचा प्रयत्न केला तर काही अशी माहिती समोर येते की सुरुवातीला वाल्मिक कराड जे आहेत ते जसं मी म्हटलं की नागपुरातच होते. त्यानंतर वाल्मिक कराड हे खरं तर आपण जर बघितलं तर त्यांनी बीड सोडलं आणि त्यांनी पुणे गाठलं असं म्हटलं जातं. पुणे गाठल्यानंतर साधारण 8 दिवस ते पुण्यामध्ये होते. 8 दिवसांनंतर वाल्मिक कराड हे महाराष्ट्रातूनच बाहेर गेले. महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर सुरुवातीला ते गोव्यात होते, त्यानंतर त्यांनी कर्नाटक गाठलेलं होतं आणि मग ते इतर राज्यातही फिरले असं म्हटलं जात आहे. सीआयडी ची जी सूत्र आहेत त्यांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये ही बातमी आलेली आहे. सीआयडीच्या सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यांना त्या बातमीनुसार असं म्हटलं जातंय की संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी करण्यात आलेल्या एका महिलेच्या घरी काही दिवस वाल्मिक कराड यांचा मुक्काम होता. त्याच्यामुळे अनेक लोकांची खरं तर या प्रकरणामध्ये चौकशी झालेली होती. त्यांच्याशी फोनवरती वाल्मिक कराड यांचं खूप वेळ बोलणं झालेलं होतं अशी माहिती समोर आलेली होती. आणि त्याच लोकांकडे वाल्मिक कराड गेलेले होते का असाही प्रश्न याच्यामध्ये उपस्थित केला जातोय. आपण जर बघितलं तर 8 दिवसांनंतर जसं मी म्हटलं की ते महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले होते. गोवा असेल, कर्नाटक असेल, विविध राज्य जी आहेत ती त्यांनी गाठलेली होती. विविध राज्यात ते फिरलेले होते. त्याच्यानंतर ते पुण्यात आले. पुण्यात त्यांनी एका महिलेच्या घरी मुक्काम केला आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर त्यांनी उज्जैन, जसं मी म्हटलं त्यांनी उज्जैनमध्येही देवदर्शन घेतलेलं होतं विशेष अधिवेशनानंतर. त्याच्यामुळे विविध राज्य फिरल्यानंतर ते पुन्हा एकदा पुण्यात आले. त्यानंतर ते अक्कलकोटला दर्शन घ्यायला गेलेले होते आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर ते सीआयडी कडे जाऊन त्यांनी सरेंडर केलेलं होतं. त्याच्यामुळे एकंदरीत आपण बघितलं तर वाल्मिक कराड हे फक्त महाराष्ट्रामध्येच फिरत होते असं नाहीये, तर ते इतर राज्यांमध्येही फिरलेले होते. आणि हे फिरत असतानाच कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये ते गेलेले होते याची विविध माहिती विविध माध्यमांमध्ये आलेली आहे. मात्र मुख्य प्रश्न असा आहे की उज्जैनमध्ये जेव्हा वाल्मिक कराड यांनी दर्शन घेतलं त्यावेळेला त्यांचा एक फोटो आहे तो त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती शेअर केलेला होता. त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर अन्य 4 जण होते. या 4 जणांमधले 2 जे आहेत ते पोलीस होते आणि पोलीस जर वाल्मिक कराड यांच्या बरोबर होते तर मग ते फरार कसे झाले आणि ते 22 दिवस कसं काय गायब राहू शकले असा प्रश्नही याच्यातनं उपस्थित केला जाऊ शकतो, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. आणि म्हणूनच कुठेतरी त्यांची जी कस्टडी आहे, पोलीस कोठडी जी आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्यांचा जो तपास आहे याबाबतचा तो सध्या पोलिसांचा सुरू आहे. मात्र या सगळ्यामध्ये मूळ जो प्रश्न होता की 22 दिवस वाल्मिक कराड कुठे होते, तर विविध राज्य फिरून मग अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊन ते परत आलेले होते. त्याच्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला काय नेमकं वळण मिळणार आहे, SITची देखील स्थापना करण्यात आलेली आहे. दुसरीकडे सुरेश धस असतील किंवा इतर नेते असतील, हे सगळेच या प्रकरणावरती त्यांनी हे प्रकरण जे आहे ते लावून धरलेलं आहे आणि लवकरात लवकर देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा याच्यासाठी म्हणून वाल्मिक कराड यांचा तपास नीट व्हावा, त्यांच्याकडनं काही माहिती मिळतीये का,
हे देखील या प्रकरणामध्ये बघितलं जात आहे, म्हणून त्यांना खरं तर पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराड हे खरं तर एक महत्वाचा धागादोरा आहे, कारण संतोष देशमुख प्रकरणातले जे मुख्य आरोपी आहेत ते अजूनही फरार आहेत. ज्यांनी हे सगळं घडवून आणलं ते लोक अजूनही फरार असल्यामुळे हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय आणि म्हणूनच वाल्मिक कराड यांची कसून चौकशी व्हावी, तपास व्हावा असं म्हटलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या प्रकरणाचे सगळे अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.